जय गजानन. होळी जवळ येत आहे आणि होळी असो किंवा असे बरेचसे काही सण असतात किंवा अमावस्या पौर्णिमा असे काही जे दिवस असतात ना, अशा वेळेस बऱ्याचशा काही निगेटिव्ह पॉझिटिव्ह एंटिटी ह्या सक्रिय झालेल्या असतात. आणि याचा सगळ्यात मोठा इफेक्ट हा एक तर लहान मुलांना, एक तर गर्भवती मातेला, एक तर जे खूप एजड आहेत ना यांच्यावर होतात. म्हणून बऱ्याचदा बघितलं असेल तुम्ही की अमावस्या पौर्णिमेच्या वेळेस कुणीतरी आजारी असलं तर तो मृत्युमुखी पडतो. विशेषतः एजेड लोक. या घटना तुम्ही बघितल्या असतील की कुणाला अमावस्या जड पडली, पौर्णिमा जड पडली, एकादशी, अशा काही घटना आपण ऐकल्या असतील, अशा गोष्टी बघितल्या असतील. प्रत्येकाने प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हे सिच्युएशन फेस केलेले असतात. तसंच जसं आता होळी येत आहे, तर हा दिवस म्हणायला काही गोष्टींसाठी खूप चांगला पण आहे, काही गोष्टींसाठी खूप घाबरून राहण्याचे पण असतात हे काही दिवस. तर आज आपण असंच एक गोष्ट घेऊन आलेलो आहोत लहान मुलांसाठी. सगळ्याच आईंनी ऐकायचं आहे. ज्याही काही मदर्स आहेत त्यांनी सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका आणि हे करा. तुमच्या मुलाला त्या दिवशी सकाळी जे साबूत उडीद असतात, जे अख्खे उडीद असतात ना, ते एका छोट्याशा पाऊचमध्ये, एखाद्या कपड्यामध्ये म्हणा, एखाद्या प्लास्टिकच्या कपड्यात किंवा झिपलॉकची बॅग येते, त्या बॅगमध्ये ते उडदाचे दाणे तुम्हाला टाकायचे आणि ती बॅग किंवा ती पुडी किंवा ती पोटली तुम्हाला तुमच्या मुलाच्या खिशात द्यायची आहे. दिवसभर सकाळपासून आंघोळ वगैरे करून त्याच्या खिशात ते टाकून द्यायचंय आणि दिवसभर त्याच्या अंगावर राहिल्यानंतर संध्याकाळी त्याला होळी पेटण्याच्या अगोदर त्याच्या अंगावरून एक तर 5 वेळेस, एक तर 7 वेळेस, 9 वेळेस, 11 वेळेस किंवा 21 वेळेस, ॲज यू विश, तुम्हाला जसं वाटत असेल तसं. पण मग माझं असं म्हणणं आहे 11, 21 बेटर असतात. नाहीच तर 7. काहींचे बाळ बसत नाही, ऐकत नाही. असे सिच्युएशन असेल तर 7 वेळेस उतरवून होळीमध्ये टाकून द्या आणि टाकल्यानंतर मागे वळून बघायचं नाहीये, सरळ घरीच यायचं. घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे. बस एवढा हा रिच्युअल आहे. खूप महत्वाचा आहे, खूप इफेक्टिव्ह पण आहे. करून बघा. तुमच्या बाळावरची सगळी निगेटिव्हिटी, सगळे काही प्रॉब्लेम्स हे होळीला सांगायचे, होळी माता माझ्या मुलाचे सगळे दुःख तू जळवून टाक, असं म्हणून, असं बोलून नमस्कार करायचा. तर चला, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय गजानन.